हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 4. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लॉरी ब्राउनस्टेड थेअरीच्या ॲसिडची डेफिनेशन, बेसची डेफिनेशन, न्यूट्रलायझेशनची कन्सेप्ट, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस हे आपण लक्षामध्ये घेतलेले होते. त्यातल्याच काही उरलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर काय सांगितलं होतं आपण लॉरी ब्राउनस्टेड ॲसिड बेस थेअरीमध्ये? तर ॲसिड म्हणजे कोण असतो? तर प्रोटॉन डोनर, त्याला आपण ॲसिड म्हणत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोजेनिक. बेस म्हणजे कोण असतो? प्रोटॉन ॲक्सेप्टर, त्याला म्हटलं जातं प्रोटोफिलिक. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय असतं? तर इट इज द ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन from acid to base to form a new pair of acid and base, that is called as neutralization. It is also called as protolysis. What is conjugate acid base pair? So it is the pair of acid and base which differs by proton only. बरोबर आहे. या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट ऑलरेडी आपण लक्षामध्ये घेतलेल्या होत्या. त्या एकदा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पुन्हा बघता येतील. HCl हा HCl तुम्हाला प्रॉडक्टमध्ये कोणात कन्व्हर्ट झाल्याचं दिसतंय? तर Cl मध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसतंय. याचा अर्थ हा जो HCl आहे या HClनी या ठिकाणी प्रोटॉन डोनेट केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि HCl जर का प्रोटॉन डोनेट करतोय याचा अर्थ तो असला पाहिजे ॲसिड. बरं, NH3 हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय म्हणजे तो असला पाहिजे बेस. मग या डेफिनेशन नुसार ॲसिड म्हणजे प्रोटॉन डोनर, मग HCl हा प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे HCl हा ॲसिड आहे. बेस म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्टर, मग NH3 हा प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतोय म्हणजे NH3 हा बेस असला पाहिजे. बरं, जे प्रॉडक्ट्स तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊ. इथे आपल्याला काय दिसतंय? NH4+ बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये कोणात कन्व्हर्ट होतोय? तर NH3 मध्ये कन्व्हर्ट होतोय. याचा अर्थ NH4+ हा प्रोटॉन म्हणजे H+ आयन डोनेट करत असला पाहिजे आणि त्यामुळे त्याचं रूपांतर NH3 मध्ये होत आहे. बरं, Cl- हा त्या प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो आणि बॅकवर्ड रिॲक्शनच्या दरम्यान HCl मध्ये कन्व्हर्ट होतोय. यावरनं असं म्हणता येईल की NH4+ हा प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे तो ॲसिड आहे आणि Cl- हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय म्हणजे तो कोण असला पाहिजे? बेस. या ठिकाणी आपण या दोन्ही डेफिनेशन इथे सांगितलेले आहेत की HCl हा ॲसिड आहे किंवा NH4+ हा ॲसिड आहे कारण ते प्रोटॉन डोनेट करतात. NH3 आणि Cl- हे बेस आहे कारण ते प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात. बरं, न्यूट्रलायझेशनची डेफिनेशन सुद्धा इथे लक्षात येते. व्हॉट इज न्यूट्रलायझेशन? इट इज द ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन फ्रॉम ॲसिड टू बेस to produce a new pair of acid and base, that is called as neutralization or it is called as protolysis. त्याला आपण प्रोटोलिसिस असं देखील म्हणत असतो. आता कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअरची कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. बघा, HCl आणि Cl- या दोघांचं नातं लक्षामध्ये घ्या. तुम्हाला काय दिसतंय की HCl हा प्रोटॉन डोनेट करतो आणि बेस Cl- मध्ये कन्व्हर्ट होतो. वाक्य कसं तयार करतोय? ॲसिड HCl डोनेट्स प्रोटॉन अँड गेट कन्व्हर्टेड टू बेस Cl-. आणि दुसरं वाक्य, बेस Cl- ॲक्सेप्ट प्रोटॉन अँड गेट कन्व्हर्टेड टू ॲसिड HCl. म्हणजेच काय? तर ॲसिड HCl आणि बेस Cl- दे कॅन बी इंटर कन्व्हर्टेड जस्ट बाय द लॉस ऑर गेन ऑफ प्रोटॉन. किंवा असंही म्हणता येईल की ॲसिड HCl आणि बेस Cl- डिफर बाय प्रोटॉन ओनली. दॅट्स वाय इट इज कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. मग HCl आणि Cl- ही एक कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर झालेली आहे. धिस इज वन कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. आणि मग ही कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर लक्षात यावी याच्याकरता मी याला ॲसिड 1 म्हणतो आणि याचं नातं या बेसशी आहे म्हणून याला बेस 1 असं म्हणतोय. तर ही एक कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर झाली. तसंच बेस NH3 by accepting proton gets converted into acid NH4+. या दोघांचं नातं आपल्याला दिसतंय. आणि
acid NH4 plus by donating proton get converted to base NH3. यावरनं काय सांगता येईल NH3 आणि NH4 plus हे दोघं जण जे आहे दे डिफर्स बाय प्रोटॉन ओनली अँड दॅट्स वाय इट इज अनदर कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. यांचं नातं लक्षात यावं म्हणून याला बेस 2 तर याला काय म्हणतोय आपण ऍसिड 2 असं आपण म्हणतो आहोत. म्हणजे या न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये दोन कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर आहे. एक आहे HCl आणि Cl मायनस तर दुसरी आहे NH3 आणि NH4 प्लस. कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर पाहताना एवढं लक्षात ठेवायचं की त्यांच्यामध्ये फक्त प्रोटॉनचा फरक असतो. पहा HCl आणि Cl मायनस. HCl नी प्रोटॉन दिला की बनतो Cl मायनस आणि Cl मायनस नी प्रोटॉन ऍक्सेप्ट केला की बनतो HCl. म्हणजे दे डिफर ओनली बाय लॉस और गेन ऑफ प्रोटॉन और दे आर इंटर कन्व्हर्टेड जस्ट बाय लॉस और गेन ऑफ प्रोटॉन. दॅट इज कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. दुसरं NH3 आणि NH4 प्लस यामध्ये सुद्धा काय दिसतंय NH3 नी प्रोटॉन ऍक्सेप्ट केला की तो बनतो NH4 प्लस. NH4 प्लस नी प्रोटॉन दिला की तो बनतो NH3. म्हणजे ही सुद्धा फक्त डिफर बाय प्रोटॉन आहे म्हणजे ती कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर आहे. तुम्हाला बोर्डाची परीक्षा असो की MCQ एक्झाम असो त्यामध्ये कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर शोधायला लावतात. त्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की अशी पेअर जी फक्त प्रोटॉननी डिफर आहे त्याला कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर असं आपण म्हणत असतो. कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर मधला एक घटक रिॲक्टंट कडे असेल तर दुसरा घटक हा प्रॉडक्ट साईडला असतो. बरोबर आहे. ऍसिड 1 हा रिॲक्टंट साईडला आहे तर बेस 1 हा प्रॉडक्ट साईडला आहे. ही झाली एक कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. बेस 2 हा रिॲक्टंटला आहे तर ऍसिड 2 हा प्रॉडक्ट साईडला आहे. ही दुसरी कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. मग तो मुद्दा सुद्धा इथे क्लिअर झाला की कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर दॅट इज पेअर ऑफ ऍसिड अँड बेस विच डिफर्स बाय प्रोटॉन ओनली. चला या 3 एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर लक्षामध्ये घ्यायची आहे. काय दिसतंय HCl हा Cl मायनस मध्ये कन्व्हर्ट झालाय म्हणजे यांनी प्रोटॉन डोनेट केलेला आहे. लगेच याला म्हणा ऍसिड आणि H2O इथे काय म्हणून काम करतोय बेस. या बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये H2O हा जो आपल्याला इथे दिसतो हा H3O प्लस होईल. ऍक्च्युली H2O नी प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय. बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये H3O प्लस हा प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे याचा अर्थ हा झाला ऍसिड आणि Cl मायनस काय झाला बेस. यामध्ये मला सांगा ऍसिड HCl आणि बेस Cl मायनस दे डिफर्स बाय प्रोटॉन ओनली म्हणजे ती झाली एक कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. H2O आणि H3O प्लस दे डिफर्स बाय प्रोटॉन ओनली म्हणजे ही झाली कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर सेकंड. असे 2 कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर आपण इथे घेतलेले आहेत. यामध्ये विचार करा. चला H2O याचं रूपांतर कोणामध्ये झालंय OH मायनस म्हणजे इथे H2O हा प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे हा ऍसिड म्हणून काम करतोय तर NH3 हा बेस म्हणून काम करतोय. बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये NH4 प्लस याला प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे हा ऍसिड म्हणून काम करतोय आणि हा बेस म्हणून काम करतोय. आता कॉन्जुकेट पेअर शोधू आपण. कशी शोधाल कॉन्जुकेट पेअर. हा ऍसिड H2O आणि हा बेस OH मायनस दे डिफर बाय प्रोटॉन ओनली म्हणजे ही झाली पहिली कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. आता ही दुसरी घ्या NH3 आणि NH4 प्लस यामध्ये काय दिसतंय तर इथे दे डिफर्स बाय प्रोटॉन ओनली तर ही झाली दुसरी कॉन्जुकेट ऍसिड बेस पेअर. बरोबर आहे. तिसरं एक्झाम्पल. हे तिसरं एक्झाम्पल म्हणजे ॲटो आयोनायझेशनचं आहे. ॲटो आयोनायझेशनला ॲटो प्रोटोलिसिस असं देखील म्हटलं जातं. ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज ॲटो आयोनायझेशन ऑर ॲटो प्रोटोलिसिस. या ठिकाणी हा H2O H3O प्लस मध्ये कन्व्हर्ट होतो म्हणजे हा प्रोटॉनला ऍक्सेप्ट करत असला पाहिजे म्हणजे हा असेल बेस कारण तो ऍक्सेप्ट करतोय आणि हा आहे ऍसिड. बघा बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये H3O प्लस याला प्रोटॉन डोनेट करतोय म्हणजे याचा अर्थ हा असला पाहिजे ऍसिड आणि हा काय असला पाहिजे बेस. तुम्हाला संबंध जोडायचा आहे.
H2O आणि H3O प्लस दे डिफर्स बाय प्रोटॉन ओनली, हा एक बेस आणि ऍसिड, मग ही झाली एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. H2O आणि OH मायनस हा ऍसिड, तर हा बेस डिफर्स बाय प्रोटॉन ओनली, म्हणजे ही झाली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नंबर 2. अशा तऱ्हेने 3 न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स मी तुमच्या समोर मांडले आहे आणि तिन्ही रिॲक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो प्रोटॉन डोनेट करतो त्याला ॲसिड म्हटलं, जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्याला बेस म्हटलं, आणि त्यामुळे प्रत्येकाला पहिले आपण ॲसिड बेस लिहून टाकलं होतं. त्यानंतर जे पेअर डिफर बाय प्रोटॉन ओनली आहे त्याला आपण कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हणतो. मग ही एक कॉन्जुगेट पेअर, ही दुसरी, असं प्रत्येकामध्ये आपण शोधलेलं आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय दिसते तुम्हाला, पहिल्या रिॲक्शनमध्ये वॉटर काय म्हणून काम करतोय, बेस. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये वॉटर काय म्हणून काम करतोय, ॲसिड. तर तिसऱ्या रिॲक्शनमध्ये वॉटरचा एक मॉलिक्यूल बेस आहे तर एक मॉलिक्यूल ॲसिड म्हणून काम करतोय. याचा अर्थ काय, वॉटर जो आहे हा गरजेनुसार ॲसिडिक किंवा बेसिक असे दोन्हीही नेचर दाखवू शकतो, म्हणजेच तो एम्पोथेरिक इन नेचर आहे. आणि म्हणून आपण इथे म्हटलंय वॉटर बोथ प्रोटोजेनिक अँड प्रोटोफिलिक. प्रोटोजेनिक म्हणजे ॲसिड आणि प्रोटोफिलिक म्हणजे बेस, म्हणजेच वॉटर हा एम्पोथेरिक किंवा ॲम्फिप्रोटिक आहे असं आपण म्हणू शकतो. जर का तुम्हाला प्रश्न आला की एक्सप्लेन वॉटर इज एम्पोथेरिक इन नेचर, मग तुम्ही सांगायचं की वॉटर कॅन ॲक्ट लाईक अ ॲसिड ॲज वेल ॲज बेस, दस इट इज एम्पोथेरिक इन नेचर. फॉर एक्झाम्पल, वॉटर ॲज अ बेस ही रिॲक्शन द्या, वॉटर ॲज अ ॲसिड ही रिॲक्शन द्या, अँड ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर ही रिॲक्शन द्या. तुम्ही एम्पोथेरिक नेचर ऑफ वॉटर एक्सप्लेन केलेलं असेल, कारण यामध्ये वॉटर हा बेस म्हणून काम करतोय, इथे ॲसिड म्हणून काम करतोय, आणि इथे तर वॉटरचा एक मॉलिक्यूल ॲसिड तर एक मॉलिक्यूल बेस म्हणून काम करतोय. म्हणजेच वॉटर कॅन बिहेव लाईक अ ॲसिड ऑर बेस डिपेंडिंग अपॉन द नीड. दॅट्स वाय वॉटर इज एम्फोप्रोटिक ऑर एम्पोथेरिक इन नेचर. लक्षात आली आहे कन्सेप्ट ही. तर ही कॉन्जुगेट ॲसिड बेस थेअरी सुद्धा इथे लक्षात येते आहे आणि एम्पोथेरिक नेचर ऑफ वॉटर सुद्धा इथे स्पष्ट झालेलं आहे. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर तुम्हाला शोधता आली पाहिजे, हे या रिॲक्शनमधनं तुम्ही डोक्यामध्ये घ्या. काही एक्झाम्पल्स मी पुढे तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला शोधायला लावणार आहे की कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर शोधून बघा म्हणून. ते तुम्हाला निश्चितपणे शोधता आले पाहिजेत. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट अजून आहे, अप्रोटिक सॉल्व्हंट. अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे जो प्रोटॉन ॲक्सेप्टही करत नाही आणि प्रोटॉन डोनेटही करत नाही. मग बेन्झिन, कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्राक्लोराईड यांना अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात, बिकॉज दे नायदर ॲक्सेप्ट प्रोटॉन नॉर डोनेट प्रोटॉन. लक्षात आहे कन्सेप्ट. हे सगळे सातीच्या साती मुद्दे आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेले आहेत. आता हा जो एक 8वा मुद्दा आहे हा आपल्याला जरा व्यवस्थित लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय वाक्य दिलंय बघा, वीक ॲसिड हॅज इट स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस अँड व्हाईस व्हर्सा. म्हणजे याचा अर्थ काय, कॉन्जुगेट पेअरमध्ये जर का एक जण स्ट्रॉंग असेल तर त्याचा पार्टनर वीक असणार. उदाहरणार्थ समजा आपण HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला. हायड्रोक्लोरिक ॲसिडला स्ट्रॉंग ॲसिडच्या लिस्टमध्ये टाकलं जातं. मग हायड्रोक्लोरिक ॲसिड जर का स्ट्रॉंग ॲसिड असेल तर त्याचा जो कॉन्जुगेट बेस आहे तो कॉन्जुगेट बेस वीक असणार. इफ ॲसिड इज अ स्ट्रॉंग देन इट्स कॉन्जुगेट बेस इज वीक. याच्या उलट समजा आपण वॉटर घेतला तर वॉटर तसं पाहिलं तर वीक बेस आहे. मग वॉटर जर का वीक बेस आहे तर त्याचा जो कॉन्जुगेट ॲसिड आहे तो काय असणार आहे, स्ट्रॉंग. म्हणजे एक सरळ साधी गोष्ट आहे, कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेसमध्ये एक जण कोणीही स्ट्रॉंग असला तर दुसरा वीक असणार, किंवा याच्या उलट एक जण वीक असेल तर दुसरा स्ट्रॉंग असणार. असं कधीच होणार नाही की कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअरमध्ये तो ॲसिड पण स्ट्रॉंग किंवा बेस पण स्ट्रॉंग नाही, किंवा ॲसिड पण वीक आणि बेस पण वीक, असं पण होणार नाही. त्यातला एक जण स्ट्रॉंग असेल तर दुसरा हा निश्चितपणे वीक असणार. उदाहरणार्थ यामध्ये हा जो NH3 आहे, हा NH3 जर का वीक बेस असेल तर त्याचा जो कॉन्जुगेट पार्टनर आहे NH4+ हा स्ट्रॉंग ॲसिड म्हणून त्या ठिकाणी काम करणार. म्हणून आपण वाक्य दिले आणि हे महत्त्वाचं आहे, वीक ॲसिड हॅज ए स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस अँड व्हाईस वर्सा.
कॉन्जुगेटला सेल्फ जनरेटेड हा पण शब्द वापरतात. का बरं? कारण HCl हा काय करतोय, प्रोटॉन डोनेट करतोय आणि Cl मायनसला स्वतःच तयार करतोय. म्हणजे HCl बाय डोनेटिंग प्रोटॉन, ऍसिड HCl बाय डोनेटिंग प्रोटॉन क्रिएट्स बेस Cl मायनस. म्हणजे जणू काही HClने स्वतःच तो बेस तयार केलाय. म्हणून कॉन्जुगेट बेसला सेल्फ जनरेटेड बेस सुद्धा म्हटलं जातं. हा शब्दप्रयोग लक्षात घ्या. स्वतःहून आपण कुठे वापरू नये, पण कॉन्जुगेटच्या ऐवजी सेल्फ जनरेटेड शब्द सुद्धा येऊ शकतो, हे डोक्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणून कॉन्जुगेट म्हणजे सेल्फ जनरेटेड. H3O हा बेस आहे आणि त्यांनी स्वतः तयार केलेला ऍसिड आहे H3O+, म्हणजे बेस H2O चा कॉन्जुगेट ऍसिड H3O+ आहे. हे जसं वाक्य आहे तसंच बेस H2O चा सेल्फ जनरेटेड ऍसिड H3O+ आहे असं म्हणता येईल. या रिॲक्शन मध्ये ऍसिड H2O चा सेल्फ जनरेटेड बेस कोण आहे असा जर का प्रश्न विचारला तर त्याचा कॉन्जुगेट बेस शोधायचा आहे. मग H2O चा कॉन्जुगेट बेस कोण आहे, OH-. म्हणजे वाक्य काय होईल की ऍसिड H2O चा सेल्फ जनरेटेड बेस OH- आहे. तसंच ऍसिड NH4+ चा सेल्फ जनरेटेड बेस कोण आहे तर NH3 हा त्याचा सेल्फ जनरेटेड म्हणजेच कॉन्जुगेट बेस आहे असं आपण इथे म्हणू शकतो. या ठिकाणी बेस Cl- चा सेल्फ जनरेटेड ऍसिड कोण आहे, म्हणजे Cl- नी तयार केलेला ऍसिड म्हणजे त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कोण आहे तर Cl- चा कॉन्जुगेट ऍसिड आहे HCl. तर सेल्फ जनरेटेड म्हणजेच कॉन्जुगेट हे आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. या वाक्याचा उपयोग करून काही मुद्दे अजून मी तुमच्या समोर मांडणार आहे, ते लक्षामध्ये घ्यायचे. बघा, एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी दिलेला आहे. MCQ याच्यावर येऊ शकतो. तुम्हाला काय करतील, F- Cl- Br- I- असे 4 ऑप्शन्स देतील, A B C D, आणि तुम्हाला म्हणतील ओळखा, फाइंड द स्ट्रॉंगेस्ट बेस, किंवा म्हणतील फाइंड द विकेस्ट बेस, किंवा लिहा म्हणतील इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर, असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाईल. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर असा आपल्याला प्रश्न हा विचारला जाईल. तो कसा शोधायचा? पहिले तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की या चौघांमध्ये स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस कसा ओळखायचा. त्यासाठी या कन्सेप्टचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, यामध्ये स्ट्रॉंग बेस वीक बेस ओळखायचा आहे. डायरेक्टली तर ते ओळखणं शक्य नाही. एक काम करू, या चौघांचे आपण ऍसिड तयार करू. चौघांचे कॉन्जुगेट ऍसिड कसे तयार करायचे तर यांच्यामध्ये प्रोटॉन टाका. बेस हा प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे. मग यामध्ये प्रोटॉन टाका. यात प्रोटॉन टाकला तर तुम्हाला मिळेल HF, इथे मिळेल HCl, इथे मिळेल HBr आणि इथे मिळेल HI. असे 4 ऍसिड तुम्हाला या ठिकाणी मिळाले. हे जे 4 ऍसिड आहे, या 4 ऍसिड मध्ये हा HF आहे, हा HCl आहे, हा HBr आहे आणि हा आहे HI. मी लिहिण्याची पद्धती कशी ठेवली आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला असं दिसतं की HF, HCl, HBr, HI बॉन्ड लेंथ वाढत जाते. जशी जशी बॉन्ड लेंथ वाढेल तशी तसा बॉन्ड वीक होत जातो, आणि जसं जसा बॉन्ड वीक होत जातो तसा तसा तो लवकर ब्रेक होतो, आणि जितका लवकर तो ब्रेक होईल तितक्या लवकर आणि तितके जास्त H+ आयन्स तो देईल. बघा, लक्ष द्या. HF, HCl, HBr, HI बॉन्ड लेंथ वाढत चाललेली आहे. या ठिकाणची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे, म्हणजे हा बॉन्ड सगळ्यात वीक आहे. हा लवकर आणि जास्त ब्रेक होणार आणि मोठ्या प्रमाणावरती हा H+ आयन देणार. हा मोर H+ आयन देणार. जर का HI हा मोठ्या प्रमाणावर H+ आयन देणार, म्हणजे या चौघांमध्ये स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोण असला पाहिजे तर HI असला पाहिजे. याच नियमाने HF मधली बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे. मग बॉन्ड लेंथ कमी आहे म्हणजे तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे. बॉन्ड स्ट्रॉंग आहे म्हणजे तो कमी ब्रेक होणार, आणि कमी ब्रेक होणार म्हणजे तो लेस नंबर ऑफ H+ आयन देणार, आणि तो लेस नंबर ऑफ H+ आयन देणार या चौघांमध्ये म्हणजे तो आहे विकेस्ट ऍसिड. तो कोण झाला? विकेस्ट ऍसिड झाला. म्हणजे या चौघांमध्ये आपल्याला हे समजून गेलं, सगळ्यात विकेस्ट ऍसिड HF आहे, थोडा स्ट्रॉंग HCl आहे, त्यापेक्षा स्ट्रॉंग HBr आहे, आणि स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे HI.
जो सगळ्यात जास्त H+ आयन देतो तो स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, जो सगळ्यात कमी H+ आयन देतो तो वीकेस्ट ॲसिड. हे डिसाईड झालं या ठिकाणी. आता मला सांगा या वाक्याचा उपयोग करा. वीक ॲसिड हॅज इट स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस. यातला वीकेस्ट ॲसिड कोण आहे? HF. मग त्याचा जो कॉन्ज्युगेट बेस आहे तो स्ट्रॉंगेस्ट असणार. मग HFचा कॉन्ज्युगेट बेस कोण आहे? F-. म्हणजे या ठिकाणी F- जो आहे तो झाला स्ट्रॉंगेस्ट बेस. उत्तर मिळालं आपल्याला पहिलं की F- इज अ स्ट्रॉंगेस्ट बेस. दुसरा प्रश्न होता वीकेस्ट बेस ओळखा. एक काम करा, या 4 ॲसिड मध्ये स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कोण आहे? HI. मग ॲसिड जर का स्ट्रॉंग असेल तर त्याचा कॉन्ज्युगेट बेस वीक असणार. एक स्ट्रॉंग असेल तर दुसरा वीक असतो. जर का ॲसिड स्ट्रॉंग आहे तर कॉन्ज्युगेट बेस वीक असणार. मग HIचा कॉन्ज्युगेट बेस कोण आहे? I-. मग तो निश्चितच वीकेस्ट बेस असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी I- ला आपण वीकेस्ट बेस म्हणून या ठिकाणी घेऊ शकतो. आता इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर विचारली आपल्याला. जर का इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली म्हणजे चढत्या क्रमाने जायचं आहे. वीकेस्ट बेस कडून स्ट्रॉंगेस्ट बेस कडे जायचं आहे. मग वीकेस्ट बेस कोण आहे? I-. मग इन्क्रीजिंग ऑर्डर या ठिकाणी देतो मी I-. त्याच्यानंतर कोण येईल? Br-. त्याच्यानंतर कोण येईल? Cl-. त्यानंतर कोण येईल? F-. ही झाली इन्क्रीजिंग ऑर्डर. चढत्या क्रमाने आपण दिलाय. वीक बेस कडून स्ट्रॉंग बेस कडे आपण दिलोय. तशीच डिक्रीजिंग ऑर्डर विचारल्या जाते. म्हणजे स्ट्रॉंग बेस कडून वीक बेस कडे जायचं आहे. स्ट्रॉंगेस्ट कोण आहे? F-. मग Cl-, मग Br- आणि मग कोणाला? I- या ठिकाणी आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या 4 प्रश्न मी तुम्हाला एका MCQ मधनं दिलेले आहेत. F-, Cl-, Br-, I- यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं स्ट्रॉंगेस्ट बेस ओळखा किंवा प्रश्न येईल वीकेस्ट बेस ओळखा किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर असे MCQ पडतील. मग काय करायचं? त्यामध्ये सगळ्यात पहिले यांचं बेसिक नेचर डिसाईड करायचं आहे. कोण स्ट्रॉंग बेस आहे, कोण वीक बेस आहे, ते तर काय ओळखल्या जात नाही आहे. मग आयडिया केली आपण. त्या बेसचे त्यांचे ॲसिड तयार केले आपण कॉन्ज्युगेट ॲसिड. या सगळ्यांमध्ये प्रोटॉन टाकला आणि त्यांचा कॉन्ज्युगेट ॲसिड मिळवला आपण. तो मिळाला HF, HCl, HBr आणि HI. आता यांच्या या चौघांमध्ये आपण ॲसिडिक नेचर डिसाईड करायचं ठरवलं. मग या चौघांमध्ये आपल्याजवळ कोणती माहिती होती? फ्लोरीनचा आकार लहान आहे, क्लोरीन त्यापेक्षा मोठा, ब्रोमीन त्यापेक्षा मोठा, आयोडीन सगळ्यात मोठा. म्हणून काय होईल? बॉन्ड लेंथ वाढत जाईल. कारण आयोडीनचा आकार सगळ्यात मोठा आहे, लार्जेस्ट ॲटॉमिक साईज आहे या चौघांमध्ये, म्हणून इथे बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे. मग काय? HF कडून HCl, HBr, HI बॉन्ड लेंथ फाउंड टू बी इन्क्रीजेस. बॉन्ड लेंथ जशी वाढते बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. त्यामुळे HIचा बॉन्ड सगळ्यात वीक, सगळ्यात जास्त ब्रेक होईल, सगळ्यात जास्त H+ आयन देईल आणि जो ॲसिड जास्त H+ आयन देतो त्याला आपण स्ट्रॉंगेस्ट ॲसिड म्हणू. जो कमी H+ आयन देतो त्याला वीकेस्ट ॲसिड म्हणू. झालं. एकदा का तुम्हाला समजलं स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कोण आहे, वीकेस्ट ॲसिड कोण आहे, तर त्याच्या कॉन्ज्युगेट बेस विषयी माहिती सांगता येईल. हा जर का वीकेस्ट ॲसिड आहे तर याचा कॉन्ज्युगेट बेस स्ट्रॉंगेस्ट आहे. म्हणजे F- झाला स्ट्रॉंगेस्ट बेस. हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे HI, म्हणजे याचा कॉन्ज्युगेट बेस हा वीकेस्ट येईल. म्हणून I- हा वीकेस्ट बेस येईल. आणि मग इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने आणि डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने सुद्धा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे. तर अशा पद्धतीचे MCQ हे लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीवरती डेव्हलप होत असतात. ते आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. अजून एक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतोय. हा एक अजून एक प्रश्न तुमच्यासमोर इथे मांडलेला आहे. HCOO- फॉर्मेट आयन, CH3COO- ॲसिटेट आयन, C2H5COO- प्रोपियोनेट आयन. या तिघांमध्ये स्ट्रॉंगेस्ट बेस कोणता, वीकेस्ट बेस कोणता, किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर हे आपल्याला त्याच्यामध्ये विचारल्या जाईल. मग ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. कशा पद्धतीने सांगता येईल ते लक्षामध्ये घेऊ. पहिले यावरनं तर डायरेक्ट स्ट्रॉंग बेस वीक बेस सांगणं शक्य नाही. एक काम करा, यांचे कॉन्ज्युगेट ॲसिड घ्या.
कॉन्जुगेट ॲसिड कसा घ्यायचा, बेसचा ॲसिड म्हणजे काय तर बेस प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे, टाका यांच्यामध्ये प्रोटॉन H+ आयन, तर यात प्रोटॉन टाकला तर तुम्हाला मिळतो HCOOH म्हणजे हा मिळाला तुम्हाला फॉर्मिक ॲसिड. दुसरा आहे CH3COOH म्हणजे हा आहे ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. नंतर आहे C2H5COOH म्हणजे हा आहे प्रोपिऑनिक ॲसिड, प्रोपिऑनिक ॲसिड हा आपल्याला मिळाला. आता एक मुद्दा लक्षात घ्या, ॲसिडच्या बाबतीमध्ये, ऑर्गॅनिक ॲसिडच्या बाबतीमध्ये, ॲज द मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस द ॲसिडिक नेचर डिक्रीजेस. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसं तसं ॲसिडिक नेचर कमी कमी होत जातं. म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी आहे तर हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे, आणि या तिघांमधला प्रोपिऑनिक ॲसिड हा विकेस्ट ॲसिड आहे. म्हणजे याचा अर्थ फॉर्मिक ॲसिड हा स्ट्रॉंगेस्ट आहे. मग फॉर्मिक ॲसिड हा स्ट्रॉंगेस्ट आणि प्रोपिऑनिक ॲसिड काय झाला, विकेस्ट. या तिघांमध्ये विचार केला तर आता हा जर का स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे तर याचा कॉन्जुगेट बेस आहे HCOO-. मग हा HCOO- झाला विकेस्ट बेस. कोण झाला, हा विकेस्ट बेस. आणि याचा कॉन्जुगेट बेस कोण आहे, C2H5COO-. हा जर का विकेस्ट ॲसिड आहे तर हा झाला स्ट्रॉंगेस्ट बेस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता स्ट्रॉंगेस्ट बेस आणि विकेस्ट बेस ओळखता आलेला आहे. काय केलं बघा, या तिघांमध्ये कोण स्ट्रॉंगेस्ट बेस विकेस्ट बेस विचारला होता ते शोधण्याच्या ऐवजी त्यांचे कॉन्जुगेट ॲसिड घेतले आपण आणि एक नियम लक्षात ठेवला, ॲज ऑर्गॅनिक ॲसिडमधला, ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर डिक्रीजेस. म्हणजे फॉर्मिक ॲसिड हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे अमंग दिस ऑर्गॅनिक ॲसिड, आणि ॲसिडिक नेचर मॉलिक्युलर वेट जसं जसं वाढतं तसं तसं ॲसिडिक नेचर कमी होतं. म्हणजे हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे, मग त्याचा कॉन्जुगेट बेस विकेस्ट येईल. या तिघांमधला हा विकेस्ट ॲसिड आहे, मग त्याचा कॉन्जुगेट बेस स्ट्रॉंगेस्ट येईल. आणि मग या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सोडवता येतील. काय आहे प्रश्न, स्ट्रॉंगेस्ट बेस C2H5COO-, विकेस्ट बेस HCOO-, आणि मग इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर तुम्ही लिहू शकता. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचरमध्ये विकेस्ट बेसकडून स्ट्रॉंगेस्ट बेसकडे जायचं, आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये स्ट्रॉंगेस्ट बेसकडून विकेस्ट बेसकडे जायचं. हे ऑर्डर व्यवस्थित पाहिल्या गेल्या पाहिजेत. इथे घाई केली की येत असताना सुद्धा मार्क हिरावल्या जाऊ शकतो, तुमचा चुकल्या जाऊ शकतो, हे डोक्यात ठेवा. त्याच्यामुळे हा एक प्रश्न अजून तुमच्यासमोर आपण इथे मांडलेला आहे. अजून एक कन्सेप्ट आपल्याला या लोरी ब्राउनस्टेड थेअरीच्या अनुषंगाने लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा, आता अजून एक कन्सेप्ट लक्षात घ्या. H2SO4 आपण दिलेला आहे. हा H2SO4 यांनी प्रोटॉन डोनेट केला, प्रोटॉन डोनेट केला की हा देतो HSO4-. HSO4- नी प्रोटॉन डोनेट केला की हा देतो SO4-. ठीक आहे. बॅकवर्ड डायरेक्शननी जर का बघितलं तर SO4- नी जर का प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर तो बनतो HSO4-. आणि HSO4- नी जर का प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर तो बनतो H2SO4. आता या पहिल्या भागाचा विचार करा. H2SO4 आणि कोण घेतला आपण, HSO4-. काय दिसतंय, H2SO4 बाय डोनेटिंग प्रोटॉन, हा प्रोटॉन लूज करतो अँड गेट कन्व्हर्टेड टू HSO4-. म्हणजे याचा अर्थ हा प्रोटॉन लूज करतोय, म्हणजे हा कोण असला पाहिजे, ॲसिड. आणि बॅकवर्ड डायरेक्शननी HSO4- जेव्हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करेल तो बनेल H2SO4 मध्ये. म्हणजे इथे HSO4- कोण आहे, बेस. हा झाला ॲसिड आणि हा कोण झाला, बेस. या दोघांमध्ये विचार करा बरं. HSO4- हा जेव्हा प्रोटॉन लूज करेल तेव्हा तो बनेल SO4-. म्हणजे याचा अर्थ हा लूज करतोय प्रोटॉन, म्हणजे हा ॲसिड आहे. जेव्हा SO4- हा प्रोटॉनला गेन करेल तेव्हा तो बनेल ॲसिड, HSO4-. हा प्रोटॉन गेन करतोय म्हणजे हा कोण असला पाहिजे, बेस. साधा मुद्दा आहे. जो प्रोटॉन लॉस करेल तो ॲसिड, गेन करेल तो बेस. H2SO4 प्रोटॉन लॉस करतोय म्हणजे तो ॲसिड आहे.
HSO4 मायनस मायनस प्रोटॉन लॉस करतोय म्हणजे सध्या तो ऍसिड म्हणून काम करतोय. बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये SO4 मायनस मायनस प्रोटॉन गेन करतोय म्हणजे हा बेस आहे. इथे सुद्धा HSO4 मायनस हा प्रोटॉन गेन करतोय म्हणजे हा बेस आहे. इथे दोन भाग मी रिॲक्शनचे पाडले. पहिला भाग H2SO4 टू HSO4 मायनस हा पहिला भाग आणि दुसरा भाग HSO4 मायनस आणि SO4 मायनस मायनस. तुम्हाला काय दिसतंय HSO4 मायनस हा H2SO4 सोबत जेव्हा आहे तेव्हा तो बेस म्हणून काम करतोय कारण HSO4 मायनस बाय ॲक्सेप्टिंग प्रोटॉन गेट कन्व्हर्टेड टू ॲसिड म्हणजे हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय म्हणजे हा बेस आहे. तर इथे HSO4 मायनस बाय डोनेटिंग प्रोटॉन गिव्स SO4 मायनस म्हणजे HSO4 मायनस प्रोटॉन लॉस करतोय म्हणजे तो ॲसिड आहे. याचा अर्थ HSO4 मायनस हा कधी बेस म्हणून पण काम करू शकतो तर ॲसिड म्हणून पण काम करू शकतो म्हणजेच HSO4 मायनस हा एम्पोथेरिक नेचर दाखवू शकतो. इट कॅन शो बोथ ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक बिहेवियर. म्हणून HSO4 मायनस हा एम्पोथेरिक सबस्टन्स आहे हे आपण इथे लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. दुसरं H3PO4च्या बाबतीत घेऊ. चला यांनी प्रोटॉन लूज केला तर हा देतो तुम्हाला H2PO4 मायनस. यांनी परत प्रोटॉन लूज केला तर तो तुम्हाला देतो HPO4 मायनस मायनस. यांनी प्रोटॉन लूज केला की तो तुम्हाला देतो PO4 3 मायनस. बॅकवर्ड उलट प्रोसेसमध्ये यांनी प्रोटॉन ॲक्सेप्ट केला की हा देतो HPO4 2 मायनस. यांनी ॲक्सेप्ट केला की हा देतो H2PO4 मायनस. यांनी प्रोटॉन ॲक्सेप्ट केला की हा देतो H3PO4. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये हे काय म्हणून काम करतात ते आपण बघू. H3PO4 बाय डोनेटिंग प्रोटॉन गिव्स H2PO4 मायनस म्हणजे हा ॲसिड आहे प्रोटॉन डोनेट करतोय. तर इथे वापस रिॲक्शन बघा H2PO4 मायनस प्रोटॉन गेन करून H3PO4 देतोय म्हणजे हा ॲसिड आणि हा बेस आहे. पहिल्या स्टेप करता H3PO4 आणि H2PO4 मायनस या कन्व्हर्शनच्या दरम्यान हा प्रोटॉन लूज करतोय तर बॅकवर्डमध्ये हा प्रोटॉन गेन करतोय. जो लूज करतोय तो ॲसिड आणि जो गेन करतो आहे तो बेस. या दुसऱ्या भागाकरता आपण विचार करू. H2PO4 मायनस हा प्रोटॉन लूज करतो आणि देतो HPO4 मायनस मायनस. तर HPO4 मायनस मायनस हा प्रोटॉन गेन करतो आणि देतो H2PO4 मायनस. यांनी प्रोटॉन लूज केलाय म्हणजे हा ॲसिड म्हणून काम करतोय. यांनी प्रोटॉन गेन केलाय म्हणजे हा बेस म्हणून काम करतोय. या तिसऱ्या भागाकरता विचार करा. HPO4 मायनस मायनस आफ्टर लूजिंग प्रोटॉन गिव्स अस PO4 3 मायनस. तर बॅकवर्ड डायरेक्शनला PO4 3 मायनस आफ्टर गेनिंग प्रोटॉन गिव्स HPO4 मायनस मायनस. हा प्रोटॉन लूज करतोय म्हणजे हा ॲसिड म्हणून काम करतोय थर्ड स्टेप करता. तर हा गेन करतोय म्हणजे हा बेस म्हणून काम करतोय. तुम्हाला काय दिसतंय या रिॲक्शनच्या दरम्यान H2PO4 एकदा बेस म्हणून काम करतोय फर्स्ट पार्ट करता तर सेकंड पार्ट करता तो ॲसिड म्हणून काम करतोय म्हणजे तो ॲसिडिक आणि बेसिक असे दोन्ही नेचर दाखवतो म्हणजे हा एम्पोथेरिक आहे. तसंच या ठिकाणी बघा या दुसऱ्या पार्ट करता HPO4 मायनस हा बेस आहे तर तिसऱ्या पार्ट करता HPO4 मायनस मायनस हा ॲसिड आहे म्हणजे इथे HPO4 मायनस मायनस हा सुद्धा एम्पोथेरिक नेचर दाखवतो असं म्हणायला हरकत नाही. इथे HSO4 मायनस हा एम्पोथेरिक नेचर दाखवू शकत होता. इथे H2PO4 मायनस आणि HPO4 मायनस मायनस हे एम्पोथेरिक नेचर दाखवतात. एम्पोथेरिक नेचर म्हणजे काय जे एका रिॲक्शनमध्ये ॲसिड म्हणून काम करतात तर दुसऱ्या रिॲक्शनमध्ये बेस म्हणून सुद्धा काम करू शकतात. म्हणजे जे ॲसिडिक आणि बेसिक दोन्ही नेचर दाखवतात डिपेंडिंग अपॉन द रिॲक्शन याच्यावरती ते ठरतं की ते ॲसिड म्हणून काम करणार की बेस म्हणून. पण ते दोन्ही नेचर दाखवू शकतात गरजेनुसार. त्यांना आपण एम्पोथेरिक म्हणतो एम्फिप्रोटिक पण म्हणतो. तर इथे हा एम्फिप्रोटिक आहे हा एम्फिप्रोटिक आहे याला पण एम्फिप्रोटिक असं आपण म्हणू शकतो. आता यावरती MCQ काय विचारला जातो एक तुम्हाला सांगतो. फार महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तुम्हाला प्रश्न मी या ठिकाणी विचारतो आहे की राईट
कॉन्जुकेट बेस ऑफ HSO4 मायनस. HSO4 मायनसचा कॉन्जुकेट बेस सांगा. असा प्रश्न जर का आपल्याला विचारला तर काही प्रश्नांची मालिका मनातल्या मनात आपण विचारणं आवश्यक आहे आणि याच स्टेपनी जायचं, घाई करायची नाही. सगळ्यात पहिला मुद्दा काय विचारलाय? कॉन्जुकेट बेस. कॉन्जुकेट बेस विचारलाय, हा शोधायचा आहे. ठीक आहे. 2 नंबरला काय दिलंय? मग काय दिले आहे? तर कॉन्जुकेट बेस विचारलाय म्हणजे दिलेला असला पाहिजे कॉन्जुकेट ऍसिड. कॉन्जुकेट ऍसिड म्हणजे याचा अर्थ HSO4 मायनस हा कोण आहे? कॉन्जुकेट ऍसिड आहे. आता याचा कॉन्जुकेट बेस काढायचा आहे. हा ऍसिड आहे, याचा बेस काढायचा आहे. ऍसिडचं काम काय आहे? प्रोटॉन डोनेट करणे. काढा यातनं प्रोटॉन. मग यातनं प्रोटॉन काढायचा म्हणजे मायनस प्रोटॉन काढा म्हणजे तुम्हाला मिळेल SO4 मायनस मायनस. हा झाला याचा कॉन्जुकेट बेस. म्हणजे हे झालं उत्तर. कसं शोधलं बघा. पहिले राईट कॉन्जुकेट बेस ऑफ HSO4 मायनस. काय विचारला होता तुम्हाला? कॉन्जुकेट बेस. म्हणजे दिलेला जो आहे तो कोण असेल? कॉन्जुकेट ऍसिड. म्हणजे ऍसिड वरनं बेस शोधायचा आहे. म्हणजे ऍसिड वरनं बेस शोधायचा आहे तर ऍसिड कोण असतो? प्रोटॉन डोनर. मग काढा त्यातनं प्रोटॉन. मग यातनं आपण प्रोटॉन काढला म्हणजे HSO4 मायनस मधनं प्रोटॉन काढला की SO4 मायनस मायनस मिळाला जो कोण आहे? कॉन्जुकेट बेस आहे. म्हणजे उत्तर काय झालं? SO4 मायनस मायनस इज अ कॉन्जुकेट बेस ऑफ HSO4 मायनस. ठीक आहे. एक अजून प्रश्न इथेच तयार करतो. राईट कॉन्जुकेट ऍसिड ऑफ, असा मी प्रश्न विचारला. राईट कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HSO4 मायनस. मग काय विचारलंय तुम्हाला? कॉन्जुकेट ऍसिड विचारलेला आहे. म्हणजे काय दिलं आहे? तर कॉन्जुकेट बेस दिलेला आहे. याचा अर्थ HSO4 मायनसचा रोल काय आहे? सध्या बेसचा आहे. मग तो जर का बेस आहे तर बेस कोण असतो? प्रोटॉन ऍक्सेप्टर. मग चला याला प्रोटॉन ऍक्सेप्ट करायला लावा. मग यात प्रोटॉन टाका अजून म्हणजे तुम्हाला मिळेल H2SO4. मग H2SO4 इज अ कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HSO4 मायनस. समजतोय का मुद्दा हा? परत लक्ष द्या. राईट कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HSO4 मायनस. काय विचारलेला आहे? कॉन्जुकेट ऍसिड. म्हणजे जो दिलाय तो कोण आहे? कॉन्जुकेट बेस. म्हणजे बेस वरनं ऍसिड कडे जायचं आहे. बेस प्रोटॉनला काय करतो? ऍक्सेप्ट. टाका म्हणजे याच्यात प्रोटॉन. या HSO4 मायनस मध्ये प्रोटॉन टाकला म्हणजे कोण मिळाला? H2SO4. म्हणजे H2SO4 इज अ कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HSO4 मायनस. एक अजून प्रश्न घेऊ. या ठिकाणी तुम्हाला मी प्रश्न विचारतो. राइट कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HPO4 मायनस मायनस. ठीक आहे. काय विचारलाय? कॉन्जुकेट ऍसिड. म्हणजे हा कोण आहे? बेस. बेसचं काम काय आहे? प्रोटॉन ऍक्सेप्ट करणे. टाका याच्यात प्रोटॉन. मग याच्यात जर का प्रोटॉन टाकला तर हा काय बनेल? H2PO4 मायनस. म्हणजे H2PO4 मायनस इज अ कॉन्जुकेट ऍसिड ऑफ HPO4 मायनस मायनस. तुम्हाला अजून एक प्रश्न मी या ठिकाणी देतो ज्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर टाकायचं आहे. मी प्रश्न विचारतो. राईट कॉन्जुगेट ऍसिड ऑफ H2PO4 मायनस. याचा कॉन्जुगेट ऍसिड तुम्हाला शोधायचा आहे. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये 2 प्रश्न तुम्ही तयार करून टाकायचे. प्रश्न आणि त्याचे उत्तर पण तुम्हीच द्यायचे. प्रश्न टाईप करायचा आणि त्याचं उत्तर पण तुम्ही द्यायचं आहे. मी इथे 2 प्रश्न विचारलेत. राइट कॉन्जुगेट ऍसिड ऑफ HPO4 मायनस मायनस. राइट कॉन्जुगेट ऍसिड ऑफ H2PO4 मायनस. असे अजून 2 प्रश्न याच्यामध्ये तयार होतात. ते प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त होतील. बघूया तुम्ही किती प्रश्न तयार करता. पण नुसतेच प्रश्न टाईप नाही करायचे आहेत, त्याचं उत्तर सुद्धा टाईप करून टाकायचं आहे. आणि या पद्धतीचे MCQ हे आपल्याला विचारल्या जात असतात. त्यामुळे नुसती थेअरी शिकून नाही चालणार, तर त्याच्या मागे या पद्धतीचे जे क्वेश्चन्स तयार होतात
ते सुद्धा आपल्याला लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. वारंवार हा व्हिडिओ बघा, म्हणजे मग तुम्हाला लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीने कॉन्जुगेट ॲसिड, कॉन्जुगेट बेस म्हणजे सेल्फ जनरेटेड ॲसिड, सेल्फ जनरेटेड बेस कसे शोधायचे याचं टेक्निक आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला काही रिॲक्शन्स देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्जुगेट ॲसिड आणि बेस हे तुम्हाला कसे शोधायचे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे.